झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। गेल्या काही दिवसांपासून मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की मुंबईमध्ये श्वसनाचे विकार वाढलेले आहेत। मी सध्या मुंबईच्या शिवडी परिसरात आहे। या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सर्वत्र धुक्यांची चादर पसरलेली आहे, थंडी वाढलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती झाली आहे, ज्यामुळे दृश्यमानता देखील बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आणि दूरवरचं जे चित्र आहे ते सुद्धा स्पष्टपणे दिसत नाहीये। मुंबईत धुराची पातळी मध्यम स्थितीत आहे। AQI मध्यम ते खराब श्रेणीत पोहोचला आहे। AQI 153 वर आहे। PM 2.5 चं प्रमाण 74 इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। मुंबईचा काही भाग हा धुक्याने आच्छादलेला आहे आणि धुक्याचा थर पातळ जरी असला तरी हवेची गुणवत्ता जी आहे ती मध्यम श्रेणीमध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये वॉकिंग न्यूमोनियाचा धोका या हवामानामुळे तयार झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे। वॉकिंग न्यूमोनिया म्हणजे वॉकिंग न्यूमोनियामध्ये लोक जास्त प्रमाणामध्ये संक्रमित होत आहेत आणि हा रोग जो आहे तो लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये आढळतोय, मात्र आता वयस्कांमध्ये देखील याची नोंद होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवेची गुणवत्ता काही दिवसांपूर्वी खालावलेली आहे आणि गंभीर आजारांना लोकांना या ठिकाणी सामोरं जावं लागतंय। त्यामुळे आपण पाहतोय की मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया जीवाणूमुळे हे सगळे रोग या ठिकाणी होत आहेत आणि घसा खवखवणे, कमी दर्जाचा ताप, सततचा खोकला ही वॉकिंग न्यूमोनियाची लक्षणे आहेत। लहान मुलांमध्ये अतिसार, उलट्या होणे अशी देखील लक्षणं असू शकतात। वॉकिंग न्यूमोनिया आजारात श्वसननलिकेला सूज येते आणि हा संसर्ग असलेल्या केवळ 5 ते 10% लोकांनाच न्यूमोनिया होतो। त्यामुळे धुराचं प्रमाण वाढतंय, आजारपण देखील वाढतंय आणि मुंबईकर कुठे ना कुठेतरी या सगळ्यांना तोंड देताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। या सगळ्यांमधून मार्ग नेमका कसा काढला जाणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।